सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मूर्तिजापूर शहरातील कार्यालयाच्या परिसरात आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन छेडलं। वाढत्या इंधन तुटवड्याच्या निषेधार्थ महिलांनी चूल मांडत प्रत्यक्ष स्वयंपाक केला। या आंदोलनादरम्यान महिलांनी पारंपरिक पद्धतीने भाकरी आणि ठेचा तयार करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे। या अनोख्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना भाकरी आणि ठेचा देत आपला रोष व्यक्त केला। नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर असा घोषणा देत केंद्र सरकार विरोधात संताप व्यक्त करण्यात आला आहे। महागाई आणि इंधन तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन कठीण होत चालले आहे। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने केलेले हे आंदोलन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। निश्चितच अशा प्रकारच्या आंदोलनातून प्रशासन आणि सरकारचे लक्ष वेधले जात आहे। आता यावर प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जागर जनस्थान करता प्रतिनिधी स्वप्नील जामनी, मूर्तिजापूर। आज ज्या प्रकारे आपण आंदोलनाचा पवित्रा स्वीकारलेला आहे, काय सांगल्याबद्दल? बघा या सामने आज या देशामध्ये एवढं राजकारण चालत आहे, कारण हे मनुवादी जे सरकार आहे, या सरकारने जसं एफटीम फाईलमध्ये नाव आलं त्या माध्यमातून या देशाला गहाण राखण्यासाठी मोदी करतो का काय, आणि आज एवढा मोठा सिलेंडरचा तुटवडा हे पाळत आहे। याचं अगोदर जर नियोजन केलं गेलं तर कुणाचा इथं बळी जाऊ शकला नसता। कारण आज अकोला जिल्ह्यामधील अन्वित मिर्जापूर आहे। अन्वी मिर्जापूर येथील माजी सरपंच शंकररावजी शिरसाट यांचा फक्त या सिलेंडर पायी एक बळी गेला, त्यांचा जीव गेला। अगर त्यांचं नियोजन व्यवस्थित लावलं गेलं असतं तर त्यांचा बळी गेला नसता, जीव वाचला असता। म्हणून वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच होते ते, त्यानंतर अमरावती येथील एका युवकांचा बळी असा या सिलेंडरमुळे गेला। म्हणून आमचे सर्वांचे लाडके नेते श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी हे राज्यव्यापी आंदोलन हा जो आज पाऊल उचललं, आज राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये हे आजच्याच तारखेला 6 एप्रिलला संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये आज हे चूल पेटवून आंदोलन आम्ही वंचित बहुजन आघाडी मूर्तिजापूर तालुक्याच्या वतीने इथं एसडीओ तहसील कार्यालयावर आज इथं आम्ही हे आंदोलन संपन्न करत आहोत। आणि हे या चुलीवर भाकरी करून आम्ही एसडीओ साहेबांना, तहसीलदार मॅडमना यांना आम्ही ह्या ठेसा, कांदा आणि भाकर त्यांना खाण्यास भाग पाडू। कारण ते पाऊल उचलतील, सरकारला काही निवेदन देतील की येथे आज या गॅस सिलेंडरचा तुटवडा पडत आहे आणि आज ती जुनी वेळ या चुलीवर आणि या सरपण हे जे इंधन आहे याच्यावर येत आहे। म्हणून सिलेंडरचा तुटवडा पडू नये त्याकरिता ताबडतोब सरकारने याच्यावर पाऊल उचलावे असं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही इथं तीव्र त्यांचा निषेध करत आहोत। प्रकारे अनोख्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इंधनाच्या तुटवड्याबाबत आपण निषेध व्यक्त करत आहात। काय केलं या मोदी सरकारनं, हे संकट आणलेलं या देशावर। लाईन हे चौथी लाईन आहे 2014 पासून, हे चौथी लाईन आहे। नोटबंदीची लाईन, वॅक्सिनची लाईन, सिलेंडरची लाईन, अनेक लोकांची बळी घेतली या सरकारनं। या सरकारचा केस दाखल करायला पाहिजे आपण। आज सर्व एजंट, तहसीलदार, कलेक्टर म्हणतात सर्व सिलेंडर उपलब्ध आहेत, पण आज 45 दिवस सिलेंडर बुक होत नाही आणि मोजक्याच लोकांना सिलेंडर भेटते। बीजेपीच्या कार्यकर्त्याला जागोजागी घरपोच सिलेंडर भेटते, बाकीच्या लोकांना सिलेंडरची गरज नाही का? या सरकारची हे नौटंकी आहे। हे नौटंकी यानं दूर करावं आणि ह्या सामान्य जनतेच्या या मिठी धरलेल्या आहे, हे अत्यंत चुकीचं आहे। आज चहाचे रेट वाढले, हॉटेलचे रेट वाढले, प्रवासी त्रस्त झालेले आहेत। 5 रुपयात 10 रुपयात झाला। याचं सर्व कारण हे मोदी सरकार आहे, नरेंद्र आणि देवेंद्रचं हे कारण आहे। माझं सरकारला बाळासाहेब आंबेडकरांनी हे सिलेंडर नरेंद्र बोगस सिलेंडर हे नौटंकी यांना बंद करावं। पेट्रोलवाल्याने आता मंदा एवढं पेट्रोल भर नाटक केलं का सर्वसामान्य माणसाला पेट्रोल भेटलं नाही। आजच्या बीजेपीच्या कार्यकर्त्याला पेट्रोल घरपोच भेटते। म्हणून माझा कलेक्टर आहे ना, नौटंकी करते तो कलेक्टर। आता मला सिलेंडर दाखवा, 3-3 हजार रुपये सिलेंडर भेटते। मी आताही 3,000 रुपयानं तुम्हाला सिलेंडर 100 सिलेंडर आणून देतो,
पण सर्वसामान्य माणसाले सिलेंडर नाही भेटू राहिलं. आता लग्न कार्य सर्व मोठे मोठे लॉन मध्ये होऊन राहिले. कुठं तुटवडा आहे सिलेंडरचा? मला दाखवा ना सिलेंडरचा तुटवडा, कुठं चूल भेटली? पण सर्व भूर्दंड ह्या सामान्य माणसावर गरीबावर येऊ राहिला. निश्चितच रूपाने जर पाहायला गेलं तर सर्वसामान्य नागरिकांना या इंधनाच्या तुटवड्याचा फटका बसत असल्याचं सांगितलं जात आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते हे एका प्रकारे घर बसल्या इंधन मिळत असल्याचा असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला. काही गृहिणी सुद्धा माझ्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार त्यांच्या प्रतिक्रिया. प्रथम मी मराठी चॅनल आपलं धन्यवाद देते की आपण आम्हाला सांगा, एक गृहिणी म्हणून काय सांगाल? एक गृहिणी म्हणून आज जो आम्हाला सिलेंडर नसल्यामुळे चूल पेटून स्वयंपाक करावा लागत आहे आणि लोक इकडे म्हणतात की झाडं सुद्धा तोडू नका, मग इंधन सुद्धा आम्ही कुठून आणायचं? आज एवढी महागाई वाढवली सिलेंडरमुळे. सिलेंडर नसल्यामुळे आमचं घर परिवार उपाशी आहेत. मोठ्या मोठे जे हॉस्पिटल आहे तिथे सुद्धा सिलेंडर नाही, वसतिगृहात सुद्धा सिलेंडर मिळत नाही. आम्ही सुद्धा विद्यार्थी कुठून जेऊ घालायचे हा सुद्धा आम्हाला प्रश्न पडत आहे. आज पेपर सुरू आहेत. याच्यापूर्वी आपण घोषणेमध्ये म्हटलं होतं लोकसभा किंवा विधानसभेच्या वेळेला जर आपण सिलेंडरला मतदान केलं तर काय नेमकं? आज जर आपण सिलेंडरला मतदान केलं असतं तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर एकमेव असे नेता आहेत की ते दिन दुबळे आणि सगळ्या समाजासाठी झटत आहेत. त्यांना जर आज आपण निवडून आणलं असतं तर आज ही पाळी आपल्यावर चूल पेटवायची आली नसती. आमचे आदरणीय अध्यक्ष सुनील भाऊ सरदार तालुक्याचे, तशाच आमच्या अध्यक्ष लक्ष्मीताई वानखडे आणि सगळेच मूर्तिजापूर वासी आज आम्ही इथे कडकडीने अशी विनंती करतो की सगळ्यांनी जर सिलेंडरला मतदान दिलं असतं तर आज आपल्यावर ही पाळी आली नसती. म्हणून माझी सर्वांना एकच विनंती आहे, जेव्हा निवडणूक होते तेव्हा सगळ्यांनी चांगला आणि योग्य नेता जर निवडून दिला तर आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मूर्तिजापूर तालुक्यामध्ये एसडीओ कार्यालयासमोर, तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी आम्ही आगळेवेगळं असं एक आंदोलन या ठिकाणी करत आहोत. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सिलेंडरचा तुटवडा झाला आणि सरकार म्हणते तुटवडा कुठंच नाही आहे. आणि आपल्याला माहिती आहे तुटवडा जे मोठे मोठे शहरात, मोठे मोठे सिटीत, पुण्यासारख्या सिटीतनी जे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जातात आज त्यांच्यावर सुद्धा एक असं मोठं संकट आलेलं आहे. आणि त्या विद्यार्थ्यांचे जे मेस आहे ते मेस सुद्धा त्या ठिकाणी बंद पडलेले आहे. जे विद्यार्थी आहेत ते उपाशी तिथं भटकत आहेत. जे छोटे मोठे ऑटो चालक आहेत ज्यांना जे सिलेंडरची आवश्यकता आहे ते सिलेंडर, ते छोट्या छोट्या रिक्षा चालकांना सिलेंडर भेटत आहे, त्यांचा उदरनिर्वाह ते सिलेंडर मात्र त्यांचं घर चालते. तसंच आपण पाहिलं की जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांचं दुकाने, रेस्टॉरंट आहेत, त्यांचे हॉटेल आहेत, त्यांचे हॉटेल सुद्धा या ठिकाणी बंद पडले आहे. कारण की त्यामुळे सिलेंडर त्यांना मिळत नाही म्हणून त्यांचे हॉटेल सुद्धा बंद झाले. असं या ठिकाणी भीषण टंचाई आली आहे सिलेंडरची. आम्ही ते टंचाई या सरकारला जागृत करण्यासाठी की हे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत, घरगुती महिला आहेत, यांना हे सिलेंडर महिला म्हणून बाकीच्या ज्या गृहिणी आहेत त्यांच्याकडचा पुढचा तुमचा काय इशारा राहील? आमचा इशारा असा राहील की जे महिला आहेत ह्या महिला आम्ही आता संतप्त झालेलो आहोत. कारण की या महिलांना आता गॅसची सवय पडलेली आहे आणि इंधन सुद्धा त्यांना मिळेल नाही. आणि याच्यानंतर आम्ही ज्या महिला, आम्ही महिलांचं त्यांचं मत घेतलं. महिलांचं असं मत आहे की जर या भारत देशासाठी चांगले लोकप्रतिनिधी आपण निवडून दिले, देशाच्या हिताचे जर निवडून दिले, जसं आपण पाहिलं सध्या बाळासाहेब आंबेडकर या जनतेच्या हितासाठीच काम करत आहे, बहुजनांसाठीच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर काम करत आहे. सिलेंडरला जर आज आपण मतदान केलं असतं तर ही वेळ आली नसती असं आम्ही गृहिणी